नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या परधाडी घाटामध्ये दर 2 ते 3 महिन्यात एक मृत्यू सापडतोच. कधी जळालेल्या अवस्थेत तर कधी कुजलेल्या अवस्थेमध्ये ही मालिका सुरूच असते. त्यातच नांदगाव तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या खुनाच्या घटनेचा नांदगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासात तपास करून संशयित आरोपींना बेड्या ठोकले आहेत. या प्रकरणी मयत दीपक गुणा सोनवणे वय वर्ष 54 यांची बायको मेहुणीचा मुलगा साडू व इतर असे 6 जण कटात सामील असून या 2 महिलांचा समावेश आहे. यापैकी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 17 जून 2024 रोजी सोमवारी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून उत्तरेस वन विभागाच्या हद्दीमध्ये श्री फणाकेश्वर महादेव मंदिरावर जाणाऱ्या मार्गावर अपघाताचा बनाव करून दीपक गुणा सोनवणे वय वर्ष 54 यांचा मृतदेह आढळून आला होता. दीपक सोनवणे यास त्यांच्या प्रियसीने श्री पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या डोंगरावर बोलवले होते. तेथे इतरांच्या मदतीने दीपकचा खून करण्यात आला. नांदगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपींना ताब्यात घेतले असून मृतकाची बायको मेहुणीचा मुलगा साडू व इतर असे 6 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमाने, अप्पर पोलीस प्रमुख अनिकेत भारती, पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या टीमने या घटनेचा तपास केलाय. MCN न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल, नांदगाव. इथे 17 जून 2024 रोजी पिनाकेश्वर मंदिर परिसरामध्ये पुरुष जातीची डेड बॉडी मिळाल्यावरून अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी आणि डिव्हिजनचे DYSP बाजीराव महाजन यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटना ठिकाणी भेट दिली. तिथे पाहणी केल्यावरून त्या मृतदेहाजवळ जे आधार कार्ड मिळालं त्याच्यावरून त्याचं नाव देखील निष्पन्न केलं. घटनास्थळाची केलेली पाहणी आणि मृतदेहाची परिस्थिती याच्यावरून सदर प्रकार हा खुनाचा असल्याचं लक्षात आलं. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सरांनी तात्काळ पोलीस टीमला पथक गठीत करून तपास करण्याचे आदेश दिले. त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि सदरच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये असे लक्षात आले की मयताची पत्नी आणि मयताची पत्नीची बहीण म्हणजे मयताची मेहुणी आणि त्या मेहुणीचा मुलगा यांचे घरगुती वाद चालू होते. त्या वादातून या घरातील 3 आरोपितांना मयताकडून वारंवार त्रास होत होता. या त्रासापासून मुक्ती मिळण्याच्या उद्देशाने या घरातील 3 आरोपितांनी बाहेरील 3 आरोपितांना सोबत घेऊन गट रचून पिनाकेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये घटना ठिकाणी मयत व्यक्तीला बोलावून त्याला लाकडाने काठीने मारहाण करून त्याचा खून केलेला आणि सदर प्रकरणामध्ये मोटरसायकल जी मयताची होती ती रोडच्या बाजूला टाकून देऊन अपघाताचा बनाव देखील करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अतिशय तत्परतेने सदर गुन्ह्यामध्ये निष्पन्न 6 आरोपीपैकी 4 आरोपितांना अटक देखील केली आहे. आरोपितांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. उर्वरित 2 आरोपितांना सुद्धा आम्ही लवकर अटक करणार आहोत. सदर प्रकरणाचा तपास पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी यांच्याकडे सध्या देण्यात आला.